नमो बुद्धाय जय भीम. जातक कथा असभ्यतेने हानी. प्राचीन काळी प्रथम कल्पात चतुष्पद प्राण्यांनी सिंहाला आपला राजा केले. माशांनी आनंद नावाच्या मत्स्याला व पक्ष्यांनी सुवर्णराज हंसाला आपला राजा केले. त्या सुवर्णराज हंसाची एक अत्यंत सुंदर कन्या होती. तिने बापाच्या सांगण्यावरून असा वर मागितला की स्वयंवर करून जो पती योग्य वाटेल तो मी करीन. त्याप्रमाणे हंसराजाने हिमालयावर पक्ष्यांचा मोठा समुदाय बोलविला. एका मोठ्या शिलातलावर सर्व पक्षी गोळा झाले. तेव्हा हंस राजा आपल्या मुलीला म्हणाला, ह्या पक्षी संघातून तुला जो नवरा रुचेल तो निवडून काढ. तिने मोराला पसंत केले. तेव्हा सर्व पक्षी त्याचपाशी येऊन त्याला म्हणाले, तू धन्य आहेस. राज्यकन्याने एवढ्या पक्षी संघातून तुझीच निवड केली, ह्याबद्दल तुझे आम्ही अभिनंदन करतो. परंतु ह्यावरून माझे सामर्थ्य तुमच्या लक्षात येणे शक्य नाही. मला नृत्यकला किती चांगली येते हे पहा. असे म्हणून त्या पक्षी समुदायासमोर आपला पिसारा पसरून मोर नाचू लागला व त्यायोगे नागडा उघडा पडला. सुवर्णराज हंसाला लाज वाटली व तो म्हणाला, ह्याचा आवाज फार चांगला, पृष्ठभाग सुंदर, वैडूर्यमानासारखे मान आणि लांब पिसारा, परंतु ह्याच्या या निर्लज्ज नाचण्याने माझ्या मुलीशी याचा विवाह करण्यास मी तयार नाही. असे म्हणून त्याने त्याच ठिकाणी आपल्या भाच्याशी आपल्या कन्येचा विवाह केला. मोराने अत्यंत लाजून तेथून पलायन केले. असभ्यतेने मुळे चांगले गुण व्यर्थ गेले. जय भीम.